आयटम मागवलेलं आहे पहिलाच आणि त्याचे ग्लासची साईज बघा ना 500 ml आहे. दिस इज द क्वालिटी, याला क्वालिटी म्हणतात भाई साहब, एक नंबर. आता मला जरा नावामागची पण स्टोरी जाणून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, महाबळेश्वरला तुम्हाला जायची गरज नाही, ही जी काही खाण्याची एवढ्या लांब जायची गरज नाही. लोअर परेलला यायचं आहे तुम्हाला आणि जी काय महाबळेश्वरची फिलिंग आहे तुम्हाला इथेच मिळणार आहे ती. प्रेझेंटेशन बघा किती छान आहे. ड्रायफ्रुट्सचं नुसतं म्हणजे धबधबा आहे त्याच्यामध्ये, वर चेरी ऑन द टॉप आहे. बढिया, वर्थ इट आहे, वर्थ इट. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे लोअर परेल मध्ये आणि मी तुम्हाला अशा एका स्पॉटला घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला 170 प्लस फ्रेश ज्युसेस म्हणू नका, मिल्क शेक म्हणू नका, ब्लॉसम म्हणू नका आणि वेगवेगळ्या प्रकारचे फालुदा म्हणू नका, हे एकाच छताखाली मिळणार आहे. त्याचं नाव आहे शिवा स्वीट्स. आणि मंडळी, याची खासियत म्हणजे 2 मराठी तरुणांनी हा व्यवसाय चालू केला आहे आणि काही महिन्यातच त्यांनी लोअर परेलकरांची मनं जिंकलेली आहे आणि त्याची दखल लोकमत आणि न्यूज 18 सुद्धा घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत शिवा स्वीट्स मध्ये आणि काय त्यांच्यामध्ये वेगळेपण आहे हा सगळं आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जराही स्किप करू नका, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार. तर चला जाऊया शिवा स्वीट्स मध्ये. तर मित्रांनो, हे बघा माझ्या हातामध्ये आहे शिवा सिप्सचा जो काय मी आयटम मागवलेला आहे पहिलाच आणि त्याचे ग्लासची साईज बघा ना 500 ml आहे आणि ह्याला म्हणतात पिंक लेडी. आणि प्रेझेंटेशन बघा आणि जबरदस्त, बघूनच माझं मन असं कधी एकदा स्टार्ट करू असं झालंय. पिंक लेडीमध्ये तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये आहे अंजीर आहे, ब्लॅक ग्रेप्स आहेत आणि स्ट्रॉबेरी सुद्धा आहे. आणि ह्याचा थिकनेस तुम्हाला दाखवतो, हे बघा. दिस इज द क्वालिटी, याला क्वालिटी म्हणतात भाई साहब, एक नंबर. कधी टेस्ट करतो असं झालंय मला आणि मी टेस्ट करतोच आता. ओ क्या बात है, पैसा वसूल. क्वालिटी, क्वांटिटी, टेस्ट इक्वल टू पैसा वसूल. मस्त, सुपर फ्रेश. मगाचपासून माझ्यामध्ये एनर्जी थोडी डाऊन झालेली आणि एका सिप मध्ये पूर्ण एनर्जी अप. क्या बात आहे. मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन, आलात की ही जी काय पिंक लेडी आहे ही नक्की ट्राय करा. पिंक लेडी सुपर रिफ्रेशिंग वाटेल तुम्हाला आणि एकदम हेल्दी, एक नंबर. तर मंडळी, हेच आहेत ते 2 मराठी उद्योजक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बालपणीचे मित्र आहेत. हे आहेत निखिल वाघमारे आणि हे आहेत स्वप्नील शिंदे. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. तर मराठी उद्योजक, मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी आली आणि कशी सुरुवात केलात तुम्ही. नमस्कार, माझं नाव निखिल वाघमारे आणि स्वप्नील शिंदे माझा फ्रेंड. सगळ्यात पहिले तर ऍक्च्युली आम्ही दोघंही जॉबला होतो. हा सिद्धिविनायक मंदिरच्या ट्रस्टमध्ये जॉबला होता. मी पण बीपीसीएलच्या हेड ऑफिसला, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉबला होतो. पण आमच्या दोघांचं लहानपणापासून असं स्वप्न होतं की आपण काहीतरी बिझनेस करावा, स्वतःच काहीतरी असावं असं. तर जॉब तर आम्ही आता एज्युकेशन झालं म्हणून करत होतो, पण आम्हाला बिझनेसमध्ये किंवा स्वतःचा स्टार्टअप काहीतरी करायचं ह्याच्यामध्ये जास्ती रुची होती. तर आमचं असं होतं की आपण फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा काहीतरी चालू करूया. पण आमचं अजून एक मोटिव्ह असं होतं की फूड मध्ये करायचं तर आपण काहीतरी हेल्दी आणि हायजेनिक, जे हेल्थसाठी चांगलं असेल असंच काहीतरी देऊया, ना की जंक फूड. बिकॉज आजच्या तारखेला जंक फूड जास्त चाललंय प्रमाण. तर आम्हाला हेल्दी आणि काहीतरी चांगलं देण्यासाठी तो आम्ही हा पर्याय निवडला की आपण ज्यूस किंवा फालुदा किंवा अशा या गोष्टी आपण हेल्दी मध्ये देऊ शकतो, फ्रूट सलाड वगैरे असं. व्हेरी नाईस. आता मला जरा नावामागची पण स्टोरी जाणून घ्यायची आहे.
तर ऍक्च्युली आमचं नावच बिझनेसचं आमचं सगळ्यात पहिले नावच ठरलं. आमच्या बिझनेसचं नाव आहे म्हणजे दुकानाचं नाव आहे शिवा सीव्स म्हणून. Yes. शिवा ह्याच्यासाठी की स्वप्नील शिंदे, त्याचं सरनेम शिंदे आणि माझं वाघमारे, सो शिंदेचं शी आणि वाघमारेचा वा असं कॉम्बिनेशन म्हणून आम्ही पहिले आमचं नाव शिवा. आणि असं पण आम्ही ते ठरवलं. देवाचंच नाव आलेलं आहे आणि देव देवाचं तुमच्या हे पाठीशीच नाव आहे. हो. आणि छत्रपती दुसरी शिवाजी महाराजांचाही शिवा म्हणून एक याचं अरे आम्ही- जबरदस्त, एक नंबर, कॉम्बिनेशन खूप छान खूप छान. आणि दुसरी गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल की लोकमत आणि जे न्यूज 18 आहे त्यांनी काय म्हणजे कव्हर केलं तुमच्या इथे येऊन. त्यांना हे आमचं युनिकनेस आणि हे फ्रूट सलाड हे खूप आवडले त्यांना. अच्छा, ज्यूस मग त्यांनी आमच्याकडे एकदा फक्त recommend टेस्ट केलं साठी की आले taste आणि साठी एकदम प्रेमातच प्रेमातच पडले पडलं ते. आणि त्यांनी डायरेक्ट लेखच छापला लेखच तुम्हाला. छापला एकदम आमचा. खूप छान खूप छान. आम्हाला इथे माहित पण नव्हतं, डायरेक्ट त्यांनी पब्लिश केलं ते, आम्हाला माहिती नव्हतं ते. अरे व्हेरी म्हणजे नाईस. सुरुवातीला जेव्हा ते आले तेव्हा त्यांना सगळ्यात पहिले आवडलं आमचं हायजीन ओके, आणि जे आमचं इंटेरियर होतं. सो नाव बघून ते पहिले आले आणि जेव्हा त्यांना कळालं की आम्ही मराठी आहेत बरोबर. so त्यांनी अजून रुची दाखवली की तुमच्याकडे स्पेशल काय. जेव्हा आम्ही त्यांना आमचा स्पेशल शिवा स्पेशल फालुदा दिला ओके, तेव्हा तर ते म्हणजे प्रेमातच पडले. व्हेरी So नाईस. त्यांनी आम्हाला माहित पण नव्हतं, त्यांनी फोटोज वगैरे काढले आणि त्यांनी आमचा नंबर वगैरे घेऊन गेले आणि एका आठवड्यानंतर आम्हाला फोन केला की आजचं लोकमत न्यूजपेपर घ्या आणि त्याच्यामध्ये अशी अशी पुरवणी बघा माझा कट्टा म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी Yes, पब्लिश yes. केलं होतं. ते आमच्यासाठी खूप खूप मोठी अचिव्हमेंट होती. व्हेरी नाईस, वर्षाची. व्हेरी नाईस. खूप खूप धन्यवाद. अशीच तुम्ही प्रगती करत राहा. मराठी माणसाने अशीच प्रगती करायला पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही जेवढा होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू तुम्हाला भरपूर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी बघू शकता मी दुसरा जो मागवलेला आहे हा आहे ओरिओ सुप्रीम मिल्क शेक. आणि बघा वरती ओरिओची बिस्किट आहेत प्रेझेंट केलेली आहेत आणि ह्याचा पण थिकनेस बघा ना तुम्ही, क्या बात आहे. ह्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये ओरिओ बिस्किट्स आहेत, व्हॅनिला आईस्क्रीम आहे आणि मेन म्हणजे बफेलो मिल्कनी बनवलेलं, म्हणजे म्हशीचं जे दूध म्हणजे एवढं कॉस्टली असतं त्यांनी बनवलेला हा मिल्कशेक आहे. आणि मी आता टेस्ट टाइम, मी तर फॅनच झालेलो आहे. मगाशी जी काय पिंक लेडी होती तिचा फॅन झालो. आता हे टेस्ट करतो. क्या बात आहे भाई, एक नंबर. थंडगार आणि पोटात गेल्यावर व्हॅनिला आहे, ओरिओ आहे आणि आपलं बफेलो मिल्क आहे, प्रश्नच नाही. म्हणजे एक नंबर क्वालिटी मेंटेन केलेली आहे त्यांनी. आणि हे एक पियाला की तुम्हाला, मला वाटत नाही दिवसभर तुम्हाला पोटामध्ये तुम्हाला काही भूक लागेल, काहीच जागा उरणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही धावपळीत असाल आणि तुम्हाला इथला ज्यूस पियायचा आहे तर त्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी इथे केलेली आहे. इथे बघा हे टेक अवे ग्लास सुद्धा आहे आणि तुम्ही जाता जाता तुमची जी काही ज्यूस घ्यायचं आहे आणि तुमच्या कामाला लागायचं आहे. इथे आजूबाजूला भरपूर कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, त्यामुळे जे काही कॉर्पोरेट मेंबर आहेत त्यांच्या ट्रेन वगैरे ऑन टाईम असतात, तर ते मस्तपैकी कुठलाही ज्यूस ह्याच्यामध्ये घेऊन आपल्या ट्रेनच्या प्रवासासाठी जाऊ शकतात. नंतरची डिश आहे हे बघा, याला म्हणतात स्ट्रॉबेरी क्रीम. आणि प्रेझेंटेशन बघा ना, आउट अँड आउट एक नंबर. बघूनच आपलं पोट भरून जाईल आणि एवढं पाणी सुटलं माझ्या तोंडाला. प्रेझेंटेशन बघा ना किती छान केलेलं आहे. आता मी ह्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे. आणि हा बाउल बघा ना केवढा मोठा आहे. पण काय करणार, तुम्हाला दाखवायचं आहे मला. हो हो, एक नंबर. हे बघू शकता ह्याच्यामध्ये फक्त स्ट्रॉबेरी आहे आणि त्यांची सिक्रेट जी होममेड क्रीम आहे, फ्रेश क्रीम, तीच आहे. बाकीचं ह्याच्यामध्ये काही नाही आहे. आता टाइम टू टेस्टिंग. हो,
क्या बात आहे भाई, डोळे बंद. जर आत्ता सध्याच्या घडीला मला जर हेवन काय म्हणतात त्याला अनुभवतोय मी, हेवन स्वर्ग जे म्हणतात ना, ते खरं हे आहे आत्ताचं सध्या मी जे अनुभवतोय ते. क्या बात आहे. ती खरोखर ही क्रीम जी म्हणजे अवेलेबल असते दुकानांमध्ये तशी नाही आहे. एकदम थिक क्रीम आहे आणि फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी, जबरदस्त. क्या बात आहे. सल्यूट आहे दोघांना. काय वेगळंच कॉम्बिनेशन यांनी शोधून काढलेलं आहे. माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, तुम्ही इकडे जर आलात पिंक लेडी तर ट्राय करा, पण ही जी काय आहे स्ट्रॉबेरी क्रीम ती पण ट्राय करा. क्वांटिटी बघू शकता. एक खाल्ला की तुमचा दिवस बनला. तुम्हाला दिवसभर काही खायची गरज नाही. जे काही डाएट कॉन्शियस आहेत, जिम लवर आहेत किंवा ज्यांना शुगर नाही सांगितलेलं आहे ते सुद्धा खाऊ शकतात. म्हणजे आर्टिफिशियल असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. मस्त प्रेझेंटेशन पण खूप छान आणि पैसा वसूल. क्वालिटी, क्वांटिटी आणि टेस्ट इक्वल टू पैसा वसूल. मस्ट ट्राय. मी सांगेन नक्की या आणि एकदा तरी ही स्ट्रॉबेरी क्रीम आहे ती नक्की ट्राय करा. हा जो काही बाउल आहे, आणि हे सीझनल असतं. आता मँगोचा सीझन येईल, त्याच्यानंतर मँगोचं असेल, सीताफळ आहे, पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी व्हरायटी आणतच असतात. भरपूर व्हरायटीज आहेत इथे. 170 व्हरायटीज आहेत, म्हणजे विचार करा ना. त्याच्यातल्या मी तुम्हाला 3-4 दाखवणार आहे युनिक. सो माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे स्ट्रॉबेरी क्रीम विथ फ्रेश होममेड क्रीम आहे त्यांची. सिक्रेट आहे आणि टेस्ट लाजवाब. आणि मित्रांनो, महाबळेश्वरला तुम्हाला जायची गरज नाही. जी काही खाण्याची एवढ्या लांब जायची गरज नाही. लोअर परेलला यायचं आहे तुम्हाला, आणि जी काय महाबळेश्वरची फिलिंग आहे तुम्हाला इथेच मिळणार आहे ती. तर नक्की एकदा तरी या शिवा सिप्सला, लोअर परेलला, जे आहे पॅलॅडियमच्या अगदी बाजूला, संयुक्त नवीचाळच्या शेजारी आहे. तर नक्की या. रोल परेल स्टेशन पासून हार्डली 5 ते 7 मिनिटं लागतील तुम्हाला इथे यायला. पॅलॅडियम मॉल आहे त्याच्या अगदी समोर, संयुक्त नवीचाळ, लक्षात ठेवा. मित्रांनो, हे बघा, लास्ट नॉट द लीस्ट, शेवटचा आयटम. आम्हाला माझ्या पोटात थोडीशी जागा आहे म्हणून. आणि हे त्यांचं म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्रँड आहे इथे, स्पेशल केसर कुल्फी फालुदा. आणि बघा ना, प्रेझेंटेशन बघा किती छान आहे. ड्रायफ्रुट्सचं नुसतं म्हणजे धबधबा आहे त्याच्यामध्ये. वर चेरी ऑन द टॉप आहे, बाजूला ही आईस्क्रीम आहे आणि कुल्फी. आणि ड्रायफ्रुट्स बघा, सब्जा, शेवया आणि जे काय फालुदामध्ये जे काय पदार्थ वापरतात सगळे याच्यामध्ये आहेत. आणि क्वांटिटी तर भाई नेक्स्ट लेवल क्वांटिटी, क्वालिटी पण सगळे टॉप नॉच प्रोडक्ट वापरतात त्याच्यामध्ये. आता टाइम टू टेस्टिंग. एका ह्याच्यामध्येच फॅन होणार आहे मी, मला नक्की माहिती आहे. बढिया, वर्थ इट आहे, वर्थ इट. एकदा जर तुम्ही इथे आल ना तर रेग्युलर कस्टमर होणार, गॅरंटी आहे माझ्याकडनं. आणि ही प्लेस मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन. नक्की एकदा तरी इथे या. 170+ त्यांच्याकडे आयटम्स आहेत. कुठलेही घ्या, ज्युसेस घ्या किंवा अजून हे फालुदा आहेत, सगळे व्हरायटीज, भरपूर व्हरायटी आहेत. कुठलेही तुम्ही प्रोडक्ट घ्या, टॉप नॉच आहे, मस्त. तुम्ही तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स सोबत, सगळ्यांसोबत इथे येऊन एन्जॉय करू शकता. सगळ्या एज ग्रुपसाठी, लहान मुलांपासून मोठ्या एज ग्रुपपर्यंत सगळेजण इथे त्यांचे जे काही पदार्थ आहेत किंवा इथे जे काही त्यांचे ज्युसेस आहेत किंवा जे काही प्रोडक्ट्स आहेत सगळे तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. आणि मेन थिंग म्हणजे इथे लोअर परेलला कॉर्पोरेट एरिया खूप आहे, एकदम जवळच आहे. भरपूर मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, फर्म्स आहेत. तर त्यांनी तर नक्की इथे एकदा यावं
सकाळी जर तुम्ही एक जरी ज्यूस प्यायला, जर तुमचा उपवास असेल तर दिवसभर तुम्हाला काही खायची गरज नाही. दुपारी जेवल्यानंतर इथे येऊन जरी अजून काही तुम्हाला खायची इच्छा असेल तर हे तुम्ही हलकं फुलकं एखादा ज्यूस घेतलात तरी पण मस्त. संध्याकाळी जेवल्यानंतर जे इथले रहिवासी आहेत लोअर परेलमधील, ते सुद्धा इथे येऊन खूप छान अशी क्वालिटी आणि क्वांटिटी विथ पैसा वसूल जे काय इथले आयटम्स आहेत शिवा सिप्समधले सगळे एन्जॉय करू शकता. खूप छान आहे. माझा तर एक्सपिरियन्स खूप छान होता. याचा टायमिंग मी तुम्हाला सांगतो, सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हे शिवा सिप्स उघडं असतं. पॅलेडियम मॉलच्या अगदी समोर आहे. तर मित्रांनो, माझ्याकडनं तर रेकमेंडेशन आहे, तुम्ही एकदा तरी तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत एकदा तरी इथे या. जे काय त्यांचे आयटम्स आहेत नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.